मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून त्यातील नोंदीनुसार कुणबी जातीचं प्रमाणपत्र आणि त्याद्वारे ओबीसीचं आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय आणि या संदर्भामधील GR देखील काढलाय. परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही असा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर छावा संघटनेने आज मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत आंदोलनाचा इशारा दिलाय. सरकार म्हणते आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं, तर काही मराठा संघटनाही ते मिळाल्याचं सांगत आहे. तर आरक्षण दिलं हे खरं असलं तर जात प्रमाणपत्रांना वैधता का दिली जात नाही? सरकार आणि काही संघटना मराठा समाजाची फसवणूक करत आहेत असा आरोप छावा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी केलाय. समाजाला वस्तुस्थिती सांगा, आरक्षण दिलं तर ते कसं, त्याचा लाभ दिला जातोय का हे सरकारनं समोर येऊन सांगावं, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, मोर्चा काढू असा इशाराही जावळे यांनी विखे पाटील यांच्या भेटीनंतर दिलाय. विखे पाटील यांनी येत्या 23 रोजी या संदर्भामध्ये सविस्तर बैठक बोलवण्यात असल्याचं आश्वासन छावा संघटनेच्या शिष्टमंडळाला दिलंय. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये 18 रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चा व आंदोलनाबाबत विखे पाटील यांच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल असं जावळे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर समाजाला आरक्षण मिळावं असं आरक्षक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं. परंतु गॅझेट लागू केल्यानंतर कुणबी नोंदी शोधण्याचं काम पाहिजे त्या गतीने होत नाही. ज्यांना प्रमाणपत्राचं वाटप झालं त्याची वैधता दिली जात नाही अशा अनेक तक्रारी मराठवाडा आणि राज्यभरामधूनही समोर येत आहेत. उद्योगपती श्री अनंत मुकेश अंबानीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात समाजसेवेचा महाउपक्रम 5,000 घरात देणार आनंदाचा शिदा. शहरात 14 ठिकाणी होणार अन्न शिक्षण आरोग्य उपक्रम. शुभेच्छुक शिखर पहाडिया फाउंडेशन सोलापूर.